बघा, विघ्नहर्ता रुग्णसेवा 100% आरोग्याच्या माध्यमातून जी आज सेवा देत आहे, या सेवेला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्वोपरी कार्यरत असतो. अविरत सेवा देण्याचा प्रयत्न आमचा आहे. काका, नाव सांगा आपलं. कुठून आले? काय त्रास होता आपल्याला? बरं, 2 महिन्याच्या आधी आमच्याकडे आले होते तुम्ही. तर तुमची प्रकृती कशी होती तुम्ही सांगा लोकांना. आणि आज कसं वाटतं तुम्हाला? रिपोर्ट कसे येत आहे आपले? परत सर आणखी मला एक बोलायचं आहे. आधी यांना 2 किमो होते, पण आता त्यांचा 1 किमो बंद झाला आणि गोळ्या आर्थिक क्लिनिकच्या गोळ्या चालू झाल्या. 1 किमो त्यांनी नेहमीसाठी बंद केला, 1च चालू. दाखवण्याचा उद्देश हाच आहे की विघ्नहर्ता रुग्णसेवेमध्ये आम्ही जी सेवा देतो आहे 100% आयुर्वेदाच्या माध्यमातून, त्याचा फरक आणि त्याची आयुर्वेदाची ताकद शक्ती काय आहे हे तुम्हाला या पेशंटच्या रूपात दिसत आहे. पूर्ण अनकॉन्शियस सारखा पेशंट होता लंग्स कॅन्सरमध्ये, आणि आज 2 महिन्यामध्ये जो बदल आहे, रिपोर्ट येत आहे आपल्याला, सगळे नॉर्मल रिपोर्ट येत आहे. असा बदल आपण आयुर्वेदामध्ये पाहत असतो. यासाठी आपण सर्व लोकांना विनंती असते की आपण क्रिटिकल पेशंटमध्ये सुद्धा आपण लोकांना तुमच्या माध्यमातून दिलासा देतो. आमच्या त्या दोघे काकू होत्या, त्यांनी कामाला जीवनदान दिलं आहे. दोघे काकूसाठी खूप टाळ्या होत्या. हा पेशंटचा ठीक झाला आहे. मागे 4 वर्षाच्या आधी दोघे काकू आमच्याकडे आल्या होत्या, ज्यांना ओरी कॅन्सर होता आणि क्रिटिकल कंडिशनमध्ये पेशंट होता. त्या काकूनं सुद्धा वाशिमच्या आहे. क्रिटिकल कंडिशनमधून आज 4 वर्षानंतर पेशंट आमचा एकदम सुस्थितीत आहे. त्याच पेशंटनी आज यांना जीवन देण्याचं काम केलेलं आहे. ही सेवा आहे, सेवेला समोर घेऊन जा. रुग्णांसाठी खूप लाभदायक ठरत आहे. अशा कंडिशनमध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं, रुग्णांपर्यंत आपण पोहोचावं, त्याची सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी, आमच्या पूर्ण टीमला. आणि त्या कुटुंबाच्या मध्ये जे आरोग्याचा दीपक आपण लावतो आहे, त्यामध्ये तुम्ही त्या आर्थिक बचतसुद्धा करत. एवढं मोठं कार्य विघ्नहर्ता रुग्णसेवेच्या माध्यमातून चालत आहे, त्याला सहकार्य करा. आपली सेवा आहे, आपल्याला आपल्या पिढीसाठी समोर घेऊन जायचे आहे. आमची पिढी तर त्यासाठी काम करतच आहे, पण आपण सुद्धा त्यामध्ये हातभार लावावा आणि त्या पेशंटच्या कुटुंबाला आपल्या माध्यमातून दिल्याचं द्यावं. काकाला सुद्धा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. काकासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्या की त्यांचं जीवन मिळून जावं. धन्यवाद काका.